हॅलो स्टुडंट्स, ॲडमिशन प्रोसेस डी फार्मसीची 2023-24 चालू झालेली आहे. त्यामध्ये कॅप राऊंड 1 विद्यार्थ्यांनी जो आहे 9, 10 आणि 11 आणि 12 या काळामध्ये ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत आणि आता विद्यार्थी वाट बघत आहेत अलॉटमेंट लिस्टची. आता यावर्षी 3 कॅप राऊंड होणार आहेत आपल्या दिलेल्या माहितीनुसार आणि या 3 कॅप राऊंडमध्ये आपल्याला 3 वेळेस ऑप्शन फॉर्म भरण्याचे चान्स आहेत. आणि आत्ता सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत की अलॉटमेंट लिस्ट काय आहे आणि अलॉटमेंट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं, अलॉटमेंट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला ॲडमिशन कसं घ्यायचं, कोणकोणती प्रोसेस करायची याचा व्हिडिओ मी आत्ता बनवलेला आहे. त्याआधी मी अशोक गदादे, प्राचार्य, आनंद चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा. तुम्ही माझ्या पॉईंट सिस्टम GSPS आणि गंगाई फार्मसी कॉलेजच्या चॅनलला भरभरून प्रेम दिला. खास करून मागचा जो ऑप्शन फॉर्मचा व्हिडिओमध्ये काय काय काळजी घ्यायची याचा महाराष्ट्रात पूर्ण व्हिडिओ व्हायरल झाला आणि विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला शंकाही विचारल्या आणि त्या भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. असंच आमच्या व्हिडिओला प्रेम करा. तुम्हाला व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा, छान छान सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे 12 तारीखपर्यंत. त्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट लिस्ट 18/8/2023 रोजी लागणार आहे. 18/8/2023ला ही लिस्ट जी आहे ती संध्याकाळी उशिरा लागते. म्हणजे जसं आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट पाहिली होती कशी उशिरा लागली होती, त्याच पद्धतीने ही मेरिट लिस्ट आहे. अलॉटमेंट लिस्ट म्हणजे अलॉटमेंट म्हणजे तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलेलं आहे त्याच्यानुसार तुमचा नंबर लागला आहे का नाही त्याला अलॉटमेंट. आणि कोणत्या कॉलेजला तुम्ही ऑप्शन टाकले असतील, एक टाकला असेल कमीत कमी किंवा जास्तही टाकले असतील, समजा 10 ऑप्शन टाकले असतील तर त्याच्यामधला कोणत्या कॉलेजला तुमचा अलॉटमेंट झालेली आहे म्हणजे नंबर लागलेला आहे हे कळणार आहे 18 तारखेला 5 वाजल्यानंतर. अलॉटमेंट कशी पाहिजे आपण मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. गुगलवर मी DTE टाकलेलं आहे. DTE टाकल्यानंतर तुम्हाला जे लिंक येईल त्याच्यावर क्लिक केलेलं आहे. ते क्लिक केल्यानंतर पुढे काय होतं पहा. या ठिकाणी असलेल्या ग्रीन जे आहे पोस्ट SSC याच्यावर क्लिक केलेलं आहे. हे तुमचं होम पेज ओपन झालेलं आहे. होम पेजवर पुन्हा एकदा जे आहे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे तुमचं रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिंग करायचं आहे विद्यार्थ्यांनी इथं युजर ID आणि पासवर्ड त्याचा टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉगिंगमध्ये त्याला अलॉटमेंट जी झालेली आहे ती अलॉटमेंट करणार आहे. विद्यार्थ्याच्या लॉगिंगमध्ये त्यांनी पाहायचं आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक ज्या आहेत मागच्या वेळेस आपण पाहिलं फायनल मेरिट लिस्ट आणि चेक प्रोविजनल मेरिट स्टेटस जसे इथं आलेले आहे तसे अलॉटमेंट स्टेटस पण या ठिकाणी येऊ शकतं. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टाकताना काय लागणार आहे, तुमचा युजर ID आणि पासवर्ड लागणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमची अलॉटमेंट तुमच्या लॉगिंगमध्ये बघू शकता किंवा लिंक इथं एखादी लिंक लागू शकते. हे सगळं तुम्हाला माहिती तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट जर बघितली असेल तर तुम्हाला अलॉटमेंट बघायला अडचण येणार नाही. याच्या व्यतिरिक्त जर कॉलेज वाईजसुद्धा इथं लिस्ट लागते. या लिंक जे आहे ना याच्या साईटमध्ये या ठिकाणी कॉलेज वाईजसुद्धा म्हणजे कॉलेज तुम्हाला दुसऱ्या कॉलेजचं किती मेरिट लागले काय लागले हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतं. आता यामध्ये 2 प्रकार असतील. एक असेल विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली आहे आणि दुसरा आहे विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली नाही. ज्या विद्यार्थ्याची अलॉटमेंट झालेली नाही त्यांनी पाहायचं की आपण जे ऑप्शन टाकलेले आहेत त्या ऑप्शनच्या कॉलेजचं मेरिट कितीपर्यंत क्लोज झालेलं आहे. म्हणजे आपला नेक्स्ट राऊंडला 2 राऊंडला नंबर लागेल का नाही हा अंदाज तुम्हाला येऊन जाईल. किंवा आपण फारच डिफरन्स असेल तर नंबर लागण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजला जाऊन भेटू शकता की दुसऱ्या वॅकन्सी आहेत का, इन्स्टिट्यूट लेवल किंवा गर्ल्स कॅप अशा वॅकन्सी आहेत का. जर तो घासून नंबर असेल, जवळ असेल तर तुमच्या दुसऱ्या राऊंडला नंबर एखाद्या वेळेस लागू शकतो. त्यामुळं तुम्हाला पहिल्या राऊंडला जर नंबर नाही लागला तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला भाग घेता येतो. सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्याचा नंबर नाही लागला तर दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म परत भरू शकतो. हे झालं ज्याचा नंबर नाही लागला त्याचा नंबर लागलेला आहे. दुसरं काय आहे, ज्याचा नंबर लागला आहे अलॉटमेंट झाली त्या विद्यार्थ्यासाठी पुढची प्रोसेस ही आहे 19/8/2023 ते 22/8/2023 आणि या काळामध्ये रविवार आहे तरी कुठल्याही कॉलेजला सुट्टी राहणार नाही हे लक्षात घ्या. रविवारीसुद्धा सर्व कॉलेजेस जे आहेत ॲडमिशन प्रोसेस चालू राहणार आहे. त्यामुळं रविवारी जायचं नाही असा विचार करू नका.
रविवारीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जा, कारण हे 4च दिवसामध्ये तुम्हाला ते प्रोसेस करायची. याच्यामध्ये 2 प्रोसेस आहे. एक म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे दिलेली जागाची स्वीकृती करणे आणि दुसरं म्हणजे कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणे. आपण दोन्ही गोष्टी एक 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 येऊन चर्चा करू. पहिला मुद्दा आपण चर्चा करू सीट ॲक्सेप्टन्स. सीट ॲक्सेप्टन्स ही DTच्या माध्यमातून तुम्हाला अलॉटमेंट झालेली जागा आहे. विद्यार्थ्याला अलॉट झालेली आहे, त्यांना ती जागा दिलेली आहे. आता ती जागा त्यांनी घ्यायची किंवा नाही हे ते विद्यार्थ्यांनी ठरवायचे. त्याला म्हणतात सीट ॲक्सेप्टन्स, त्याला जागा स्वीकृती. ही जी प्रोसेस आहे 19/8/2023 ते 22/8/2023 ही प्रोसेस करताना ऑनलाईनच करावं लागते आणि त्याला सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस ही तुम्हाला करणे आवश्यक राहणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही ती प्रोसेस नाही केली तर तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही. पहिला पॉईंट याच्यामध्ये येतो तो म्हणजे उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या लॉगिंगद्वारे स्वीकृती करणे. त्याच्या स्वतःच्या लॉगिंगद्वारे ती सीट ॲक्सेप्टन्स त्याला करावे लागणार आहे. यामधला पहिला मुद्दा आहे उमेदवाराने त्याला किंवा तिला पहिल्या कॅप फेरीमध्ये दिलेले जागा वाटप हे नियमानुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वतः करायची, की आपल्याला दिलेली जागा ती नियमानुसार आहे का नाही, आपल्या कॅटेगरीमध्ये दिलेली जागा ती नियमानुसार आहे का नाही हे चेक करायचं आहे. प्लस काय करायचं आहे, उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या लॉगिंगमधून पात्रता म्हणजे त्याची जी पात्रता आहे, त्याचे गुण, स्वतःचे गुण, प्रवर्ग, त्याची जी कॅटेगरी आहे, लिंग जे आहे, नंतर आरक्षण कॅटेगरी जी दिलेली तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये, स्वतःहून केलेले स्वतःचे विशिष्ट आरक्षण या संबंधी म्हणजे EWS TFWS हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहे इत्यादी संबंधाचे उमेदवारांनी केलेले दावे बरोबर आहेत का नाही हे खात्री करून घ्यायची. तसे तिने दाखल केलेले दावे योग्य बरोबर असल्याचे बाबतचे सुसंगत कागदपत्र अपलोड केलेत की आहे याची खात्री करावी. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या स्वतःचे जे दावे दिलेले आहेत की मी या कॅटेगरीचा आहे त्या कॅटेगरीचा आहे त्याचे त्यांनी कागदपत्र अपलोड केले नाही हे स्वतः त्याच्या लॉगिंगमध्येच चेक करायचे. लॉगिंगमध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. दुसरा मुद्दा येतो जर उमेदवाराला उमेदवारी अर्जाच्या नमुन्यात केलेल्या दाव्याच्या आधारे केलेले जागा वाटप व त्याने केलेला दावा योग्य नाही असे आढळून आले आणि त्याला त्याची चूक दुरुस्ती करायची असल्यास जर असं काही आढळलं की मी दिलेलं हे सगळं चुकलेलं आहे किंवा मला योग्य हे दावा केलेला आहे ते योग्य नाही असं आढळून आलेलं असं जागा वाटपाचं, तर त्याची काही चूक असेल तर त्यांनी माहिती पुस्तिकेमध्ये ते तुम्हाला DTच्या साईडला डाव्या साईडला ब्राउचर दिलेलं आहे, मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये माहिती पुस्तकं दिलेली. त्याच्यामधला नियम क्रमांक 9 आणि पोट नियम क्रमांक 4चा खंड ड हा तुम्ही वाचून बघायचा आहे. त्यानुसार चुका दुरुस्त करण्याचे प्रयोजन उमेदवाराच्या लॉगिंगमधून स्क्रुटिनी पद्धतीने किंवा फिजिकल प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीने तक्रार हरकत नोंदवावी. जर असं काही आढळलं तर तक्रार विद्यार्थ्याला नोंदवता येते. त्याच्यासाठी त्यांनी ब्राउचरमधला नियम क्रमांक 9 आणि त्यातला सब जो आहे तो 4D पाहायचा आहे. पुढचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. ज्या उमेदवाराला पहिल्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाच्या जागेचे पहिला म्हणजे 1 नंबरचा प्रेफरन्स नंबर जर लागलेला असेल, त्यांनी टाकलेले जे असेल त्यातला 1 नंबरचा लागलेला असेल तर तो ॲटो फ्रीज झालेला असणार आहे. ॲटो फ्रीज म्हणजे त्याला पुढच्या राऊंडमध्ये कुठलाही चान्स नाही, ॲटो फ्रीज झालेला असणार आहे. अशा उमेदवाराने वाटप झालेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा 1 नंबरचा प्रेफरन्स लागलेला असेल त्याला ती जागा सीट ॲक्सेप्टन्स स्वीकृती करणे आवश्यक आहे. असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. म्हणजे ज्या विद्यार्थी प्रेफरन्स नंबर 1 त्याचा लागलेला असेल तो ॲटो फ्रीज होणार आहे, ॲटोमॅटिक ॲटो फ्रीज होणार आहे. त्याला बेटरमेंट फ्रीज करण्याचं काय नाही, ॲटो फ्रीज होणार. त्या विद्यार्थ्यांनी सरळ त्याची ऑनलाईन सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे 1000 रुपये ही पेड करायची आहे. म्हणजे ॲटोमॅटिक सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन होणार आहे आणि त्या कॉलेजला जाऊन त्यांनी ॲडमिशन घ्यायचे आहे. म्हणजे ते पुढं प्रोसेस सांगणार आहे. त्यांनी त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्या कॉलेजची फी घेऊन त्या कॉलेजला जायचं आणि त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं आवश्यक आहे. जर त्यांनी नाही केलं तर तो पुढच्या राऊंडला त्याला भाग घेता येणार नाही. म्हणजे त्याला वाटेल पुढच्या राऊंडला अजिबात नाही, तो या कॅप राऊंडमधून बाद होईल जर त्यांनी 22 तारखेपर्यंत त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन ॲडमिशन नाही घेतलं तर.
आता पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे विद्यार्थी जो आहे त्याच्या प्रेफरन्स नंबर 1 सोडून दुसरा म्हणजे 2 प्रेफरन्स ते किती 100 प्रेफरन्समधला कुठलाही नंबर लागला त्याच्याकडे 2 विकल्प असणार आहेत. तो विद्यार्थी एक तर तो बेटरमेंट करू शकतो, दुसरा फ्रीज. आणि फ्रीज आणि बेटरमेंटमध्ये काय फरक आहे? फ्रीज जर केला, फ्रीज म्हणजे सेल्फ फ्रीज, त्याचे स्वतःच्या लॉगिंगमध्ये जर त्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं तर त्या विद्यार्थ्याला ते फ्रीज करून 1,000 रुपये भरले आणि फ्रीज केलं तर त्या विद्यार्थ्याला 22 तारखेपर्यंत त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्याला वाटेल मी फ्रीज केले आणि मी कधीही ॲडमिशन घेतो, असं नाही. त्यांनी जर फ्रीज केलं त्या लागलेला प्रेफरन्स, मग तो 2 नंबरपासून ते किती पण प्रेफरन्स असू दे, पण त्यांनी फ्रीज केलं तर त्याला त्या कॉलेजला 19 तारीख ते 22 तारीख जाऊन ॲडमिशन घेणं आवश्यक आहे. सर्व त्या कॉलेजचे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फी घेऊन तो त्याला जाणं आवश्यक आहे. दुसरा येतो तो विकल्प त्या विद्यार्थ्याला एक तर फ्रीज करणं, ते सांगितलं मी फ्रीज केल्यावर काय झालं, कॉलेजला ॲडमिशन घेणं. दुसरा विकल्प येतो बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे एखादा विद्यार्थी आहे त्याला आणखीन पुढच्या राऊंडला त्याला भाग घ्यायचा आहे. उदाहरणार्थ आमचा एखादा विद्यार्थी आहे, तो आष्टी ला राहतो, प्रॉपर तो आष्टीचा आहे आणि त्याचा नंबर कडा कॉलेज म्हणजे गंगाई फार्मसी कॉलेजला लागलेला आहे 2557 या इन्स्टिट्यूट कोडवर आणि त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आष्टीच्या कॉलेजला. त्यांनी 1 नंबरला प्रेफरन्स टाकलेला आहे आष्टी आणि 2 नंबरला त्यांनी प्रेफरन्स टाकलेला आहे कडा. तर त्या विद्यार्थ्याला कडा कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. मग त्या विद्यार्थ्याला काय करायचं आहे की मला पुढच्या राऊंडला एकदा भाग घ्यायचा आहे, मला आष्टी पाहिजेत, परंतु माझा हातात आलेलं कडा पण सोडायचं नाही मला. म्हणजे जर माझा आष्टीला नाही लागला तर मला कड्याला नंबर ॲडमिशन घेता आलं पाहिजे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, स्वतःच्या लॉगिंगमधून बेटरमेंट ऑप्शन निवडायचं आहे. बेटरमेंट जर ऑप्शन निवडलं म्हणजे त्यांनी पुढच्या राऊंडला परत त्यांनी वरती आष्टीचं ऑप्शन टाकायचं आहे. ऑप्शन टाकल्यावरती जे ऑप्शन टाकणार ते ऑप्शन टाकलं त्यांनी आणि त्यांनी बेटरमेंट केलं, 1,000 रुपये भरले, सीट ॲक्सेप्टन्स फी भरली आणि ते कन्फर्म केल्यानंतर तो बेटरमेंटमध्ये गेला. म्हणजे त्याला आता 19 ते 22 तारखेपर्यंत फक्त कन्फर्मेशन सीट ॲक्सेप्टन्सचं करतो आहे, त्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची गरज नाही. पुढच्या राऊंडला त्यांनी परत काय करायचं आहे, पुढच्या राऊंडला जे गंगाई फार्मसी कॉलेज त्याला लागलेले आणि त्याला आता आष्टी पाहिजे तर पुढच्या राऊंडला त्यांनी फक्त काय करायचं, जेवढं लागतं आहे तेवढे एकच ऑप्शनवरती टाकायचं, ज्याला जेवढे लागते तेवढे ज्याला उदाहरण देतो आहे मी. समजा त्याला आष्टी पाहिजे तसंच त्याने आष्टी टाकलेलं आहे आणि मग अशा विद्यार्थ्याला काय होईल, जर त्याचा मेरिट त्या कॉलेजचा तिथपर्यंत आला तर तो पुढच्या राऊंडला त्या कॉलेजला नंबर लागेल, नाही लागला तर हा जुना नंबर तर राहील. परंतु जर विद्यार्थ्याचा पुढच्या राऊंडला बेटरमेंट ऑप्शनचं कॉलेज मिळालं तर पहिलं मिळालेलं कॉलेज उडून जातं. त्यामुळे मग परत तुम्ही तिथं गेल्यानंतर नाही मला पहिलंच कॉलेज चांगलं होतं असं म्हणता येत नाही, मग परत तुम्हाला पुढच्या राऊंडला खेळावं लागतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऑप्शन टाकायचं आहे. असे 2 पर्याय आहेत ज्यांचा ऑप्शन जो आहे 1 नंबर सोडून 2 नंबर ते किती असतील त्या विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन आहे, एक तर बेटरमेंट आणि किंवा फ्रीज केलेल्या विद्यार्थ्याला कॉलेजला जाऊन 22 तारखेपर्यंत ॲडमिशन घेणं आवश्यक आहे. बेटरमेंट करणारा विद्यार्थी तो पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकतो. सीट ॲक्सेप्टन्स फी एकदाच भरावी लागते, परत भरावे लागत नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या राऊंडला जर नंबर लागला आणि त्यांनी बेटरमेंटमध्ये सीट ॲक्सेप्टन्स फी भरली, पुढच्या वेळेस त्याचा दुसऱ्या कॉलेजला नंबर लागला आणि त्यांनी परत त्या ठिकाणी फ्रीज केलं तर त्यांनी डबल सीट ॲक्सेप्टन्स फी 1,000 रुपये परत भरावं लागत नाही. त्यामुळं कधी ना कधी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरणं आहे. समजा तो विद्यार्थी जो आहे त्याचा फर्स्ट राऊंडला बेटरमेंट केलं, त्यांनी सीट ॲक्सेप्टन्स केली, दुसऱ्या राऊंडला त्याला फ्रीज केलं तर त्यावेळेस परत भरायची गरज नाही. किंवा एखादा विद्यार्थी जो आहे पहिल्या राऊंडला बेटरमेंटमध्ये सीट ॲक्सेप्टन्स केली पण त्याला पसंतीचं कॉलेज नाही भेटलं आणि त्यांनी नंतर इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन घेताना हे केलं तर त्यावेळेस त्याला रिपीट सीट ॲक्सेप्टन्स फी भरावं लागत नाही, एकदाच सीट ॲक्सेप्टन्स फी भरावं लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक फी वायाला जाईल असं नाही. ही फी जी आहे DTEकडे जाते, कुठल्याही कॉलेजकडे जात नाही. सीट ॲक्सेप्टन्स फी ही तुमच्या ट्युशन फी किंवा कॉलेजच्या कुठल्याही फीमधून वजा होत नाही. ही सीट ॲक्सेप्टन्स फी ऑलरेडी नियमामध्ये आहे, ही DTEकडे जाते. त्यामुळे कुठल्याही कॉलेजच्या फीमधून ती वजा होणार नाही. विद्यार्थी बऱ्याच वेळा विचारतील की फीमधून वजा होते का? नाही, फी हा वेगळा राहील तुमची, ही सीट ॲक्सेप्टन्स फी वेगळी राहणार आहे.
सीट ॲक्सेप्टन्समध्ये तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट दोन्हीपैकी एक नुसतं केलं आणि तुमची जर सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही तर सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिंगमधून फ्रीज किंवा बेटरमेंट हे दोन्हीपैकी एक निवडायचं आहे. नंतर त्याची फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे 1,000 रुपये आणि त्यानंतर तुमचं जे प्रिंट येणार आहे त्याच्यावर सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्म झालेलं असणार ते इन फ्रीज कन्फर्म किंवा बेटरमेंट कन्फर्म असं आलेली प्रिंट तुम्हाला घेऊन त्या कॉलेजला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं आहे त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजला जाण्याची आवश्यकता नाही. कॉलेज पाहायला जायचं असेल तर अवश्य जा, फक्त त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची जायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे ॲटो फ्रीज कन्फर्म किंवा बेटरमेंट कन्फर्मची प्रिंट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे परंतु त्यांनी फ्रीज नाही केलं किंवा बेटरमेंट दोन्हीही काहीच केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला भाग घेता येईल, परंतु तेच कॉलेज राहील याचं सांगता येत नाही किंवा त्याच कॉलेजला ते कॉलेज उडू शकतं आणि परत त्या कॉलेजला नंबर लागू शकतो किंवा नाही बी लागू शकत. परंतु जसं बेटरमेंट करणारे विद्यार्थी जे आहेत की त्यांना त्यांचं ते कॉलेज फिक्स राहणार आहे. बेटरमेंट कन्फर्मेशन केल्यामुळं त्याचा जो नंबर लागला होता त्या विद्यार्थ्याचा त्याचा दावा त्या कॉलेजवर राहणार आहे. जर दुसऱ्या कॉलेजला त्याचा नंबर अलॉटमेंट झाली पुढच्या राऊंडला तरच हे पहिलं कॉलेज त्याचं उडतं. परंतु जे विद्यार्थी बेटरमेंट कन्फर्मेशन करणार नाही किंवा फ्रीज कन्फर्मेशन करणार नाही त्याचा तो लागलेला नंबर जातो. त्याला परत पुढच्या राऊंडला त्याचं मेरिट असेल चांगलं तर नंबर लागू शकतो. परंतु बेटरमेंट करणं कधीही बेटरमेंट किंवा फ्रीज दोन्हीपैकी एक करणं आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी ॲटो फ्रीज झालेले असतील तर त्यांना ॲडमिशनच घेणं आवश्यक आहे. सेल्फ फ्रीज किंवा ॲटो फ्रीज या दोघांना ॲडमिशनच घेणं आवश्यक आहे, नाही तर पुढच्या राऊंडला ते बाद होतील. विद्यार्थी बऱ्याच वेळा घाई गडबडीमध्ये विचार न करता सेल्फ फ्रीज फास्ट करतात. विचार करून हे करा. तुमच्याकडे 3 दिवसाचा वेळ असतो, कॉलेजला जाऊन या, कॉलेज भेट देऊन या, त्याच्यानंतर तुम्ही हे करा. तुम्ही जर फ्रीज केलं पहिल्या राऊंडला म्हणजे तुमचं ऑटो फ्रीज नाही झालेलं तुम्हाला चान्स आहे बेटरमेंट किंवा फ्रीज करण्याचा. 2 नंबरपेक्षा जास्त ऑप्शन आहे तुमचा पुढचा. आणि तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हालाही 22 तारखेपर्यंत ॲडमिशन घेणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ते सेल्फ फ्रीज करून कन्फर्मेशन केलं आहे आणि त्या कॉलेजला ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही या राऊंडमधून बाद होताल. कॅप राऊंडमधून तुम्हाला पुढच्या राऊंडला भाग घेता येणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस समजली असेल. आता ती 19 तारीख ते 22 तारीख करायची. पुढची प्रोसेस आहे ॲडमिशन घेणं. ज्या विद्यार्थ्यांचं ॲटो फ्रीज झालेलं आहे आणि त्यांनी ॲटो फ्रीज कन्फर्मेशन 1,000 रुपये भरून केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे स्वतःच्या लॉगिंगमधून सेल्फ फ्रीज केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी 19/8/2023 ते 22/8/2023 या काळामध्ये ज्या कॉलेजला अलॉटमेंट झाली त्या कॉलेजला जाणे आहे आवश्यक आहे जाणे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेणे आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये रविवारही येतो, तो रविवारीसुद्धा सुट्टी राहणार नाही. त्या ठिकाणी तो स्टाफ त्या ठिकाणी ॲडमिशनचा असणार आहे आणि तुम्ही रविवारीसुद्धा जाऊ शकता. आता ही प्रोसेस कशी असणार आहे, केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीत जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला स्वतः त्या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे आणि त्यात तुमचे जे कागदपत्र जे लॉगिंगमध्ये दिलेले कागदपत्र आहेत ते कागदपत्र मी परत एकदा इथं स्क्रीनवर कागदपत्र दाखवतो. तर जे लॉगिंगवर असलेले जे तुमच्या फॉर्म भरताना लागलेले कागदपत्र ते कागदपत्र आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं रेशन कार्ड, विद्यार्थ्याचा फोटो, बँकचं पासबुक, बँक अकाउंट जे आहे ना विद्यार्थ्याचा अकाउंट नंबर हे नंतर स्कॉलरशिपसाठी लागतं. ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या विद्यार्थ्याचं डोमॅसाईल ह्या सर्व गोष्टी बरोबर तुमच्या विद्यार्थ्याचे बरोबर घेऊन जा आणि जे फॉर्म भरताना तुमचे जे कागदपत्र तुम्ही मेन्शन केले होते ते सर्व कागदपत्र ज्या विद्यार्थ्याचा गॅप असेल त्या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी नंतर एखादा कोर्स केलेला असेल त्या BSc किंवा काही तर त्याचे सुद्धा कागदपत्र घेऊन जाणं आवश्यक आहे.
तुमच्या नियम क्रमांक 4 ग नुसार जागा स्वीकारलेल्या उमेदवारांनी प्रवेशाच्या निश्चितीकरणासाठी जागा वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्वतः जाणं आवश्यक आहे. फोनवर कुठलेही ॲडमिशन होणार नाही. त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट, त्या कॉलेजची फी किती आहे हे चौकशी करा तुम्ही. ती त्या ठिकाणी जा, त्यांची फी किती आहे ती चौकशी करून तुम्हाला त्या ठिकाणी ती फी घेऊन भरणे आवश्यक आहे. ते घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं आवश्यक राहणार आहे. सीट ॲक्सेप्टन्सच्या वेळेस तुम्हाला ते विचारतात तुमची सगळी माहिती बरोबर आहे का, तुमचे मार्क परत एकदा तुम्हाला स्वतःला चेक करावं लागतात. तुम्ही डॉक्युमेंट सगळं स्वतः सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 19 तारीख ते 22 तारीख कॉलेजला ॲडमिशनला येणार आहात, तर त्यावेळेस तुम्हाला सर्व कागदपत्राची पडताळणी, ओरिजिनल कागदपत्र घेऊन जायचे आहेत. सर्व ओरिजिनल कागदपत्राची ती कॉलेज पडताळणी करेल आणि त्याच्या लॉगिंगमध्ये परत एकदा अपलोड करेल. ते म्हणजे त्या ठिकाणी उमेदवाराच्या पुष्टीसाठी ऑनलाईन प्रणालीतून मिळणारी पावती व शुल्क पावतीही देण्यात येईल. तुम्हाला जी ॲडमिशन झालं आहे का नाही, तुमचे काय होईल तिथं, जसं तुम्ही सुरुवातीला FC सेंटर फिजिकल केलं असेल, तुम्हाला माहिती कसं व्हेरिफिकेशन होतं. ऑनलाईनवाल्यांना जास्त माहीत नसेल, स्क्रुटिनीवाल्यांना, पण फिजिकल FC केलेल्यांना माहिती. पूर्ण तुमची पुन्हा एकदा सगळे कागदपत्र ओरिजिनल आहेत का तपासले जातील. कुठलेही डुप्लिकेट कागदपत्र त्या ठिकाणी नेऊ नका. ते जर असतील तर त्याला लागणारे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावं लागतील. जसं तुम्हाला ॲफिडेविट असेल किंवा पेपरची जाहिरात असेल किंवा तुम्हाला त्याच्याबरोबर पोलिसांची कंप्लेंट, तुम्हाला सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतील. त्याची सर्व पडताळणी होईल आणि नंतर तुम्हाला ॲडमिशन दिल्यानंतर ऑनलाईन तुम्हाला पावती दिली जाईल. जर संस्थेला उमेदवाराच्या अर्जाच्या नमुन्यात केलेल्या दाव्याच्या आधारे केलेले जागा वाटप व त्याने केलेला दावा योग्य नाही असे आढळल्यास संस्थेने अशा उमेदवाराचा प्रवेश निश्चित करू नये. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जे दावे केले, कॅटेगरी टाकली, सगळे ही कॅटेगरी आहे त्या तसे जर डॉक्युमेंट त्याचे नाही आढळले समजा संस्थेला, तर संस्था तुम्हाला ॲडमिशन देणार नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे सर्व कागदपत्र तुम्ही व्यवस्थित घेऊन जा. अशा उमेदवारांनी माहिती अद्ययावत करण्यासाठी लॉगिंगमधून स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धत याद्वारे तक्रार नोंदवावी. त्यामुळे विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर त्यांनी परत तक्रार नोंदवू शकता, परंतु विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. अशा प्रकारे विद्यार्थ्याला 3 फेऱ्या होणार आहेत. त्यातल्या पहिल्या फेरीची सर्व सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेला असेल त्या विद्यार्थ्याला पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येतो आणि भाग घेताना तो पूर्ण त्याचे ऑप्शन बदलू शकतो. बेटरमेंट केला म्हणजे त्याच्या कुठल्या तरी एका कॉलेजला नंबर लागलेला असतो. ज्या कॉलेजला एक्स कॉलेजला त्याचा नंबर लागलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी वरती सुरुवातीला पहिल्या राऊंडला एकच ऑप्शन टाकलं होतं, तर दुसऱ्या राऊंडला परत वरती 99 ऑप्शन टाकू शकतो आणि किती ऑप्शन बदलू शकतो. पहिल्या राऊंडचे ऑप्शन पूर्ण कट करून नवीन दुसरे ऑप्शन टाकू शकतो. फक्त एकच ऑप्शन त्याला बदलता येत नाही, जे म्हणजे त्याला अलॉटमेंट झालेलं, आणि ते सगळ्यात शेवटी जाणार आहे. आणि असे विद्यार्थी प्रॉब्लेम दाखवतात, नाही आम्हाला ते पहिलंच कॉलेज चांगलं होतं, आता दुसरीकडे लागलं नाही. तुम्ही ऑप्शन टाकताना वरती कोणते टाकलेत. जर आपल्या एखाद्या कॉलेजला नंबर लागला आहे आणि ते चांगलं कॉलेज आहे, परंतु आता नाही, मला फक्त एकच पसंतीचे माझं हे जर लागलं, तेवढंच वरती टाका जेवढे, कारण ऑलरेडी एक कॉलेज तुम्हाला लागलेलं असतं. त्यामुळे पहिल्या राऊंडला ज्याचा नंबर लागलेला आहे, पण बेटरमेंट करताना वरती तेवढंच कॉलेज टाका जिथं आपल्याला जाऊ शकतो. नाही आता कसल्याही प्रकारची प्रोसेस लांबणार नाही. त्यामुळे बरोबर तुमच्या 3 फेऱ्या होणार आहेत. तुम्हाला पहिल्या फेरी लागल्यानंतरच अंदाज येईल की किती आपलं मेरिट जाऊ शकतं, आपला नंबर लागू शकतो का नाही. आणि तुमच्या लगेच 22-23 तारखेला दुसऱ्या फेरीच्या रिक्त जागा काढणार आहेत. पण रिक्त जागामध्ये पण बऱ्याच वेळा अडचण अशी होती की एखाद्या कॉलेजला समजा एखादी कॅटेगरीच्या जागा रिक्त एकच दाखवत असते आणि मग त्या विद्यार्थ्याला वाटतं मी किंवा कधी त्या कॉलेजला त्या कॅटेगरीची जागा दाखवत नाही, मग ऑप्शन भरा. कारण ती जागा जी आहे बेटरमेंटमध्ये जर विद्यार्थ्यांनी गुंतवलेली असेल आणि त्या विद्यार्थ्याला बेटरमेंटमधून दुसऱ्या कॉलेजला नंबर लागला तर ती जागा ऑटोमॅटिक रिकामी होते. त्यामुळे जरी एखाद्या कॉलेजला जागा तुमच्या कॅटेगरीची दाखवत नसेल, तरी तुम्हाला ते कॉलेज आवडत असेल तर दुसऱ्या राऊंडला ते दाखवा. कारण तो बेटरमेंटमधली जागा ती एखाद्या विद्यार्थ्याने बेटरमेंट कन्फर्मेशन केलेलं आहे तर ती जागा गेलेली दाखवते. परंतु त्याचा पुढच्या बेटरमेंट कॉलेजला नंबर लागला
तर ती जागा ऑटोमॅटिक रिकामी होते, पण ते आपल्याला कळत नाही. त्यामुळं आपण ऑप्शन टाकलेला असावा. त्यामुळं जागा सीट मॅट्रिक्समध्ये जागा जरी शिल्लक नसल्या तरी तुम्हाला जर वाटत असेल तर ऑप्शन टाकायला काही हरकत नाही. आणि सर्व शेड्यूल जे आहे ते दिलेलं आहे त्यांनी. ते तुम्ही शेड्यूल नवीन, आता माझा जो व्हिडिओ होता पहिला जुन्या डेटचा, तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी बरोबर DTEवर शेड्यूल दिलेलं आहे आणि पुढचे कॉलेज तिसरा राऊंड कधी चालू होतं हे सुद्धा दिलेलं आहे आणि लवकरच कॉलेजही चालू होतील.